नमस्कार शेतकरी मित्रांनो, किसान मित्र यूट्यूब या चॅनलवरती आणि पवन ॲग्रो ह्या आपल्या कंपनीच्या प्रोडक्ट ज्या वापरल्या आहे शेतकरी मित्रांनी त्याचं एक आपण प्रात्यक्षिक क्षेत्र पाहत आहोत. तर आता आपल्या शेतकरी मित्रासाठी थोडासा हा परिसर आपण दाखवूया की आज शेतकरी बंधूंनी जो आपल्या काकांनी जे आपला प्रयोग केलेला आहे, आपण सांगितले त्याप्रमाणे औषधीसाठी. आणि हे थोडंसं इकडचं हळदीमध्ये पाणी साचलेलं पण दाखवा शेतकरी मित्रांना. बऱ्याचशा प्रमाणात काय होतं, थोडंसं या आपण दाखवूया. तर शेतामध्ये पाणी साचल्यामुळं जे नुकसान होतं किंवा झाडाला अति मुळीला पाणी होतं, त्यामध्ये पिवळसरपणा आणि पिंगटपणा जो असतो हा सगळ्यात जास्त असतो. आणि त्यावेळेस मुळाची अन्नद्रव्य घेण्याची किंवा जी प्रक्रिया जी असते ही फार मंदावलेली असते. तर आता पाहू शकतो की आपण शेतामध्ये पूर्ण पाणी साचलेलं आहे आणि पूर्ण हा जो वर डोंगर आहे, डोंगराचा जो पूर्ण पादरा येतो त्या हा पूर्ण या शेतामध्ये येतो. आणि आपले शेतकरी मित्र काका जे आहेत ते आपले काकांकडून आपण अनुभव जाणून घेऊया आणि पूर्ण त्यांची ओळख आणि माहिती जाणून घेऊया. नमस्कार काका. नमस्कार. आपलं पूर्ण नाव सांगा, मोठ्या आवाजात सांगा. रामराव नंदीआप्पा दिंडुलकर, मुक्काम पोस्ट तामसा, तालुका हातगाव, जिल्हा नांदेड. आणि आपण काका हे ज्यावेळेस आपल्याला त्रस्त होतं की आपण पिवळसरपणा आणि पाणी जास्त होतं, त्यावेळेस तुम्ही आमच्याकडे ड्रिचिंगला औषध सांगा म्हणून आम्ही सांगितलं तुम्हाला. पवन ॲग्रोचं हे एलके फट म्हणून हा हे जे इड्डा फेरस जे 6% जे आपण जे सांगितलेलं आहे शेतकरी मित्रांनो, त्यांनी हे ड्रिचिंगमध्ये वापरायला सांगितलं होतं, त्यांनी वापरलं. तर ह्याच्यामुळे तुम्हाला काय अंतर जाणवला? याच्यामध्ये हिरवेपणा टिकून राहिला, ग्रीनरी चांगली आहे चांगली आहे. आणि पानामध्ये काय वाटते तुम्हाला? पानामध्ये जी हे झाली वाढ वगैरे चांगली झाली आणि पिकामध्ये तुम्हाला असे चांगली सदृढ अवस्था अशी दिसत आहे. चांगली दिसते. मग शेतकरी मित्रांनी हे एलके फट वापरायला पाहिजे की नाही पाहिजे? नाही पाहिजे, वापरायला पाहिजे ना. तरी आपल्या शेतकरी मित्रांसाठी एकदा तुमचा जवळ मोबाईल नंबर सांगा, मोठ्या आवाजात सांगा काका. मोबाईल नंबर 9960 500274. धन्यवाद मित्रांनो. अशाच पद्धतीने तुम्हाला आम्ही नवीन नवीन माहिती देत जाऊ आणि आपल्या शेतकरी मित्रांसाठी हे आपण एक छोटासा व्हिडिओ तुमच्यापर्यंत आपण पोहोचवतो. धन्यवाद मित्र.